7 वाजले आहेत आणि आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे मराठी भाषेच्या या स्पेशल सेशनमध्ये ज्यामध्ये सकाळी आपण न्यूट्रिशनल सप्लिमेंट खरोखरच आपल्यासाठी आवश्यक आहेत का या विषयावर चर्चा केली होती आणि त्यामध्ये असा निष्कर्ष निघाला की आपण जो आहार घेतो तो आहार संपूर्ण आहार नाही तर त्या आहारामध्ये कमतरता आहेत आणि त्या आहारामधल्या कमतरता भरून काढण्यासाठी आपण सप्लिमेंट घेतले गेले पाहिजे. सप्लिमेंट आपला आहार पूर्ण करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर तुम्ही फिजिकली सगळं आणून खा किंवा फूड टेक्नॉलॉजीनं जे च्यवनप्राश वगैरे निघले ते घेऊ शकतात. आवळा ज्यूस, आवळा कॅन्डी जे मागच्या पिढीचं आहे, परंतु जी सध्याची पिढी आहे, प्रगत पिढी आहे, त्यामध्ये आपण न्यूट्रास्युटिकल सायन्सनं बनवलेले प्रॉडक्ट वापरायला पाहिजेत. हा आपला निष्कर्ष आला होता. आरडीए पूर्ण करतोय का आपण आपला, तर याचं उत्तर आहे की आपल्या रोजच्या भोजनातून आरडीए पूर्ण होत नाही आणि जे आपल्याला मिळतं ते आपण बाहेरून घेतो. मागच्या पिढीला तणाव कमी होता म्हणून त्यांना अँटीऑक्सिडंटची कदाचित गरज पडत नसेल. मागची पिढी बिना फर्टिलायझरची, बिना पेस्टिसाइडचं अन्न सेवन करत होती म्हणून त्यांना कदाचित अँटीऑक्सिडंटची गरज पडत नव्हती. परंतु आपण जी प्रगती करत आहोत या प्रगतीमध्ये आपला तणाव जास्त आहे आणि या तणाव जास्त आहे तर फ्री रॅडिकल्स जास्त आहेत आणि ते फ्री रॅडिकल्स न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला अँटीऑक्सिडंट सुद्धा आपल्या भोजनामध्ये असायला हवेत. हे नवीन पिढी मध्ये आपल्याला गरज आहे. मग जर आपल्याला या सगळ्या पोषक आहाराची सप्लिमेंटची गरज आहे तर आपण ज्या कंपनी सोबत काम करीत आहोत त्या कंपनीकडे कुठले प्रॉडक्ट आहेत हे प्राथमिक आपल्याला माहित पाहिजे की आपल्या कंपनीकडे कुठले प्रॉडक्ट आहेत. त्याची थोडक्यात तरी आपल्याला माहिती असायला हवी. ती माहिती असेल तर आपण त्यांना सांगू शकतो. जेव्हा आपण एखाद्या सोबत एखाद्या कुटुंबात जातो, चर्चा करतो, तुमचं काय सुरू आहे, आमचं काय सुरू आहे, ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस मग आपण सहज आहे. मग जर आपल्याकडे माहित असेल, त्यांनी समस्या सांगितली तर त्या समस्येवरचा उपाय आपल्याला सीड्सच्या माध्यमातून सांगता आला पाहिजे. आणि सीड्स फॉर्म्युल्यामध्ये जो शेवटचा यस आहे, यस ई ई डी एस, याचा जो शेवटचा यस आहे तो आहे सप्लिमेंटचा. सीड्स फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. एस फॉर स्लीप, ई फॉर इमोशनल हेल्थ, दुसरं जे ई आहे ते ई म्हणजे एक्सरसाइज, डी फॉर डाएट आणि डाएट अपूर्ण असल्यामुळे ते पूर्ण करणारे सप्लिमेंट्स. मग आपल्याला सप्लिमेंट सांगता यायला पाहिजे आपल्याकडे कुठे आहेत. बऱ्याचदा काय होते की आपल्याला नेमकं सप्लिमेंटचं नाव आठवत नाही, बऱ्याच जणांना आठवत नाही. गामाला गॅमा म्हणजे काय काय म्हणतात लोक, ओरिजिनॉलला काय काय म्हणतात तुमच्या कानी पडत असेल आणि तुम्हाला कदाचित हसू पण येत असेल, असं कसं काय म्हणाले. आपलं हसू येणं साहजिक आहे कारण की त्यांना त्या प्रोडक्टचं नाव सुद्धा माहित नाही. आपण ते प्रोडक्ट विकायला जातोय, हे प्रोडक्ट शेअर करायला, जर त्याचं नावच जर आपल्याला व्यवस्थित माहित नसेल तर मित्रांनो विचार करा आपलं प्रोडक्ट शेअर होईल का. तर निश्चित त्या समोरच्या व्यक्ती, या व्यक्तीला सगळं माहित नाही तर नीम हाकीम खत्रे जान मी कशाला करू. नीम हाकीम खत्रे जान होऊ नये. आपल्याला कमीत कमी त्या प्रोडक्टचं पूर्ण नाव तर नीट उच्चारता जर आलं तर समोरचा व्यक्ती ते गुगलला टाकील, ते गुगल जेमिनीला टाकील, गोर्खला टाकील, कुठंतरी नेटवर टाकील, त्याच्याविषयी माहिती घेईल. पण आपण जर नावच नीट उच्चारलं नाही तर तो व्यक्ती त्याची माहिती तरी कशी घेईल. त्यामुळं आज मी तुमच्या सगळ्यांची तोंड ओळख या प्रोडक्टशी करून देणार आहे. नंतर तुमची मैत्री घट्ट करण्यासाठी आपण बघणारच आहोत आहे की नाही. एकदा तोंड ओळख झाली की आपली मैत्री वाढत राहते, मैत्री घट्ट होत राहते आणि ज्या प्रोडक्टवर तुम्ही काम करण्याचा निर्णय घ्याल ते त्या प्रोडक्ट विषयी तुमची आणखीन घट्ट मैत्री होईल. प्रीतीताई देशमुख तुमचा फोन आला होता परंतु मी काय एका कार्यक्रमामध्ये होतो, मला तुमचा फोन नाही घेता आला आणि तुमच्या व्हॉट्सअपला उत्तर सुद्धा देता नाही आलं. तर तुम्ही आता विचारू शकता त्या प्रोग्रामच्या शेवटी काय हरकत नाही. काय आजचा रविवार आहे, हुरडा पार्ट्या जोरात सुरू आहेत. एका हुरडा पार्टीला गेलो होतो दुपारी, त्यामुळे सर्व सर्व दुपार त्या हुरडा पार्टीमध्येच गेली. त्यामुळं मला बऱ्याच जणांचे फोन नाही घेता आले. आणि त्या हुरडा पार्टीमध्ये एकदम चांगली गोष्ट एक घडली की महाराष्ट्र पोलीस मधले पहिल्यांदा ज्यांनी एव्हरेस्ट सर केलं, शेख रफीक नावाचे पोलीस आहेत छत्रपती संभाजीनगरचे, त्यांची भेट झाली.
ज्यांनी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांती केलंय. महाराष्ट्र पोलीस मध्ये शेख रफिक, तुम्ही गुगलला सुद्धा सर्च करू शकता, त्यांची भेट झाली. आमच्या परतूर विभागाचे जे DYSP साहेब आहेत ते सुद्धा बेस कॅम्प करून आले एव्हरेस्टचा. मग त्यांचं काय सुरू आहे, काय कसं वातावरण, काय डाएट घेतलं, तर एकदम भरपूर वेळ त्यांच्यासोबत परत न्यूट्रिशन मध्येच गेला, पोलिसासोबत गेला पण न्यूट्रिशन मध्येच गेला. तर ह्या सगळे लोक जे फिटनेस वर काम करतात ते भेटले तर आपला प्रोडक्ट नीट सांगता यायला पाहिजे. म्हणून मी तुमच्या सोबत आता जे आपल्याकडे 23 न्यूट्रीचार्जचे सध्याचे प्रोडक्ट आहेत, या प्रोडक्टची छोटी माहिती, थोडक्यात माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या माहितीमध्ये फक्त एक थोडी गल्लत होऊ शकते. मी सुरुवातीलाच ते हे करतोय. यामध्ये लिहिलेले जे भाव आहेत, जे रेट आहेत, हे जुने आहेत, म्हणजे रेट जास्तच आहेत, आपल्या फायद्याचीच आहेत. एखाद्याने जर पाहिलं, याचा स्क्रीनशॉट काढला तर आपला फायदाच होणार आहे. की ढवळे सर तर म्हणलं ते एवढ्या नाही, तरी मी माझं सांगणार आहे. मी स्वस्त सांगत नाही, मालाची किंमत जास्तच सांगतोय. तर ते जुने रेट असल्यामुळं एखाद्या वेळेस सगळेच जुने रेट आहेत, त्यामध्ये थोडीशी गल्लत होऊ शकते. बाकी माहितीमध्ये गल्लत नाही. न्यूट्रीचार्ज सबसे पहिले सेहत, आणि याच्यासोबत खाली एक लोगो आहे RCMचा. याचा अर्थ असा आहे की हे प्रोडक्ट फक्त RCM थ्रूच विकले जातात. हे प्रोडक्ट ऑनलाईन विकणं गुन्हा आहे. हे का सांगतोय की बरेच जण, आपल्याकडे नाही पण UP बिहार कडे ती थोडीशी गलत होते. इथं लिहिलंय की न्यूट्रीचार्जचे प्रोडक्ट फक्त RCM थ्रूच विकले जातात, बाहेर तुम्हाला मिळणार नाही. आणि आपला जो नारा आहे सबसे पहिले सेहत, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये पुरुष आहेत, महिला आहेत, लहान मुली आहेत, लहान मुलं आहेत, कुमारवयीन मुली आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, हे सगळे आपल्या कुटुंबाचे घटक आहेत. आणि ज्या कंपनी सोबत आपण काम करतो, ट्रॉफिक वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड, न्यूट्रीचार्ज हे त्याचं ब्रँड नेम आहे. न्यूट्रीचार्ज हे ब्रँड नेम आहे. जसं RCM हे आपलं ब्रँड नेम आहे. कंपनीचं नाव चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता का तुम्ही? मला माहिती आहे का कंपनीचं नाव, बरेच जण म्हणतात कंपनीचं नाव काय आहे. पंकजराव, कंपनीचं नाव नाही माहित सर. हा, RCM हे कंपनीचं नाव नाही, RCM हे ब्रँड नेम आहे. कंपनीचं नाव आहे फॅशन शूटिंग प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीचं नाव आहे फॅशन शूटिंग प्रायव्हेट लिमिटेड, हे आपल्या कंपनीचं नाव आहे. आणि RCM कन्झ्युमर प्रोडक्ट लिमिटेड आता यामध्ये हे झालंय, पण आपलं जे मूळ कंपनी फॅशन शूटिंग प्रायव्हेट लिमिटेड, RCM हे त्याचं ब्रँड नेम आहे. आणि तसं आपल्या ज्या न्यूट्रीचार्ज कंपनीचं नाव आहे ट्रॉफिक वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. तुम्ही एखाद्या डब्यावर बघता आणि म्हणता आपण तर म्हणलो न्यूट्रीचार्ज, ट्रॉफिक वेलनेस कुठं आलंय? न्यूट्रीचार्ज हे आपलं ब्रँड नेम आहे. जसं जिओ ब्रँड नेम आहे, रिलायन्स हे त्याचं मूळ नाव आहे. म्हणजे ब्रँड नेम वेगळं असतं, उच्चारायला सोपं, आकर्षक असणारं ब्रँड नेम असतं. म्हणून न्यूट्रीचार्ज आपलं ब्रँड नेम आहे. कंपनीचं नाव आहे ट्रॉफिक वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. RCM ब्रँड नेम आहे, फॅशन शूटिंग प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचं जुनं नाव, खरं मूळ जे आहे ते फॅशन शूटिंग प्रायव्हेट लिमिटेड आहे. मग आपल्याकडं जे प्रॉडक्टची रेंज सुरू होते न्यूट्रीचार्ज कडे, आणि गंमत अशी की 23 प्रोडक्ट आहेत. काही जण 23 प्रोडक्ट, काही जणांना आकडा छोटा वाटेल, परंतु जे न्यूट्रिशनल इंडस्ट्रीमध्ये काम करत त्यांना हा आकडा फार मोठा वाटेल. 23 प्रोडक्ट तुमच्याकडे. आम्ही 2 प्रोडक्ट कंपनी 20 वर्ष झाले चालवतो. वेट लॉस, वेट गेन, 2 प्रोडक्ट, आणि 2 प्रोडक्ट वर 10-15 देशात कंपनीचं काम. 2 प्रोडक्ट वर वेट लॉस, वेट गेन, संपले 2 प्रकारचे प्रोडक्ट. आणि आपल्याकडे 23 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. पण आपण सुरुवातीला ओळख करून घेऊ जे आपले डेली हेल्थ सप्लिमेंट आहेत, प्रत्येक व्यक्तीची गरज असलेली, आणि ज्या प्रॉडक्टनं आपली कंपनी सुरू झाली. ट्रॉफिक वेलनेस ही कंपनी सुरू झाली पुरुषासाठीच्या मल्टी विटॅमिन आणि मल्टी मिनरल्स प्रोडक्ट, ज्याला आपण म्हणतो न्यूट्रीचार्ज मॅन. अगोदर एकच प्रोडक्ट होतं कंपनीचं, न्यूट्रीचार्ज मॅन. आणि हे न्यूट्रीचार्ज मॅन, हे जो लाल रंग हा ऊर्जेचा असतो, लाल रंग हा क्रांतीचा असतो, लाल रंग हा शक्तीचा असतो.
त्यामुळे याला जो रंग दिलाय ना, हा लाल रंग दिलाय त्या पॅकेटचा, त्याच्या मागे कारण आहे. ऊर्जा, शक्ती, नवनिर्मिती, उत्साह हे दाखवतो लाल रंग. आणि हे पुरुषासाठी वापरल्या जाणार एक मल्टी विटॅमिन, मल्टी मिनरल सप्लिमेंट. न्यूट्रिचार्ज काय बरेच जण म्हणतात मल्टी विटॅमिन मल्टी मिनरल सप्लिमेंट आहे. यामध्ये 33 आता 30 न्यूट्रिएंट्स आहेत यामध्ये. यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यामध्ये 13 विटॅमिन, 13 मिनरल, 5 बोटॅनिकल्स आणि अमायनो ऍसिड्स यामध्ये टाकले आहेत. आणि ही टॅबलेट दररोज घेतल्याने काय होईल न्यूट्रिचार्ज मॅन, यानं तुमची रोग प्रतिरोधक क्षमता वाढेल. पहिलं काम होईल पुरुषांमध्ये. काय काम होईल? रोग प्रतिरोधक क्षमता वाढेल. पुरुषांमध्ये चुकीच्या सवयीमुळे जे त्यांना किक लागते थोड्या थोड्या वेळानंतर, किक लागते म्हणजे पुरुष मंडळी कामाला गेली की 10 वाजता चहा पिईल, चहा झाला की तुम्हाला सुट्टा मारेल. काही जण गुटखा खातील, काही जण खर्रा खातील. यवतमाळ साईडचे कोणी जर असतील तर त्यांच्याकडे फार चालतो खर्रा. यवतमाळ, अमरावती, नागपूरकडे म्हणतात खर्रा. आणि मी तिकडच बघितलंय की त्या खर्रा घोटणाऱ्या मशीन, त्यांना निकम साहेब तुम्हाला वाटतं पुण्याचे लोक हुशार आहेत, यवतमाळकडे खर्रा घोटणाऱ्या मशीन त्यांनी तयार केल्या. भलते हुशार लोक तिकडे पण. तर हे का घेतात की ऊर्जा कमी पडते, दिवस बाकी आहे आणि ऊर्जा कमी पडायला लागली, मग त्यावेळेस किक येण्यासाठी काही ना काही ते खातात. असं होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी घरातल्या लक्ष्मीचं एक काम आहे की जो नारायण बाहेर कामाला चाललाय त्याला आधीच त्याचा फोन फुल चार्ज करून देणं, त्याला पूर्ण चार्ज करून पाठवणं. म्हणजे त्याला जर तुम्ही त्याला न्यूट्रिचार्ज मॅन घरून खाऊ घातल्या तर तो बाहेर बिडी, सिगारेट, काडे, खर्रा, मावा, गुटखा काही खाणार नाही. त्यामुळं ही न्यूट्रिचार्ज मॅन हे त्यासाठी बनवलेलं स्पेशल प्रोडक्ट आहे. यामध्ये काही स्पेशल गोष्टी आहेत, जसं आर्जिनिन, झिंक हे टाकलेलं आहे. यामध्ये आर्जिनिन आहे, झिंक आहे आणि ते तेवढं टाकलेलं आहे की जेवढ्यामध्ये त्यांचे स्पर्म काउंट वाढेल, स्पर्म मोबिलिटी वाढेल, पौरुषत्व कमी ऍज इट इज राहील. नाहीतर चुकीच्या सवयीमुळे स्पर्म काउंट कमी होतो पुरुषांचा, त्याच्यामधल्या शुक्राणूची संख्या कमी होते, उत्साह कमी होतो, ऊर्जा कमी होतो आणि वेगवेगळे प्रॉब्लेम जनरेट होतात. तणावामुळं, वाढलेल्या वजनामुळं, वाढलेल्या फिजिकल फॅटमुळं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्यामुळे ते व्यसनाकडे जातात आणि ह्या गोष्टी व्हायला लागतात. त्यामुळं प्रत्येक ग्रहलक्ष्मीचं हे कर्तव्य आहे की आपल्या घरातल्या पुरुषांना, मुलगा असो, भाऊ असेल, पती असतील, या सगळ्यांना न्यूट्रिचार्ज मॅन हे खाऊ घालणं चांगलं. आपण चांगली गोष्ट खाऊ घालू. मग पुरुषांचं काय कर्तव्य आहे? पुरुषांचं कर्तव्य आहे की आपल्या ग्रहलक्ष्मीला काय करणं, ग्रहलक्ष्मीला एकच गोष्ट घेतली की 13 फळं खाऊ घालणं. आपल्याकडे म्हणतात 5 फळं खाऊ घाला लक्ष्मीला. तर 5 फळं खाऊ घालणं हे पुरुषाचं कर्तव्य आहे. 5 फळं म्हणजे मी खाऊ घातले 5 फळं, काय 5 केळी आणल्या. अहो 5 फळं म्हणजे 5 काउंट नाही, वेगवेगळ्या प्रकारची 5 फळं, वेगवेगळ्या प्रकारची 5 फळं. तर वेगवेगळ्या प्रकारची तेवढं खाऊ घालू शकत नाहीत. मग त्यांनी काय करायचं, तर त्यांनी, तुम्ही ते कार्तिकीची कथा ऐकली असेल की पृथ्वीला जो प्रदक्षिणा घालून अगोदर येईल त्याला ते विजेता घोषित करणार होते. कार्तिकेय म्हणजे गणपतीचा बंधू. तर जे जायला लागले तर त्यांनी ते गेले, गणपती महाराज सगळ्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारला. कार्तिकीने जवळच आई वडिला प्रदक्षिणा मारली. मग हे जे पृथ्वी जग एवढंच आहे, माझ्यासाठी जग तर एवढंच आहे ना, जग हेच आहे. आई वडील त्यांनी जागीच प्रदक्षिणा मारली म्हणजे झाली आपली पृथ्वीला प्रदक्षिणा. तसं जर आपल्याला फळं खाऊ घालायची असतील तर बाजारात जाऊन मोठी थैली उचलायचे काम नाही. एक न्यूट्रिचार्ज ह्युमन खाऊ घातली, 13 फळं मिळतात. 13 फळं इन्क्लूड आहेत 50 आवश्यक न्यूट्रिएंट्स मध्ये. ही मल्टी विटॅमिन टॅबलेट आपल्याकडे आहे न्यूट्रिचार्ज. हे पिरियड येणाऱ्या महिलांसाठीच स्पेशल सप्लिमेंट आहे. याचे काही गोष्टी, याचा रंग गुलाबी आहे. गुलाबी रंग म्हणजे महिलांचा पूर्ण वैश्विक रंग आहे. गुलाबी रंग महिलांसाठी इंडिकेशन करतोय जो कोमलता, तजेलदारपणा, उत्साह
दाखवतो, कोमलता दाखवतो, उत्साह दाखवतो, ऊर्जा दाखवतो, नवसंजीवनी दाखवणारा गुलाबी रंग आहे आणि याची डिझाईन अमेरिकेकडून आपण करून घेतलेली आहे बाहेरच्या पॅकेटची. इतकी सोपी डिझाईन झाली नाही. आणि यामध्ये स्पेशली महिलांसाठी जे प्रॉब्लेम आहेत, महिलांच्या पोषणाच्या गरजा पुरुषांपेक्षा वेगळ्या आणि जास्त आहेत. नुसत्या वेगळ्या नाहीत, तर वेगळ्या आणि जास्त आहेत. महिलांच्या जसं की पुरुषांच्या कपड्याच्या गरजा असं जर म्हटलं तर काय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जरी झाला तो माझ्यापेक्षा जास्त वेळ घालू शकत नाही. काळा कोट, लाल टाय, पांढरं शर्ट. तुम्ही डोनाल्ड ट्रम्प बघत असता. त्यापेक्षा जास्त काय घालणार पुरुष? सूट घालल. आणि महिलांचे, अहो महिलांचे कपडे जर तुम्ही म्हणले मी पाठवा मला सगळ्या घराला फर्निचर करून घेतलंय, माझ्या वाटेला एक छोटस कपाट आलंय मागच्या दिसते का त्यातलं अर्ध माझं आहे, बाकी सगळं महिलांकडे गेलंय. आणि मी आता बोलायला घाबरत नाही, मी रूम आता लॉक केली. मग आता बोललं तर म्हणजे असं म्हणायचं काय रूम लॉक आहे माझी, नो प्रॉब्लेम. तर गरजा जास्त येतात नुसत्या कपड्याच्या दागदागिन्याच्या नाही तर पोषणाच्या. आणि जी पुरुष मंडळी बसलेली आहे त्यांना मी सांगतोय न्यूट्रीचार्ज वुमन आपल्या घरच्या महिलांना देण्यामध्ये आपला फायदा आहे. काय फायदा आहे? एक, आपला जो खर्च आहे कुठला ब्युटी पार्लरवर जाणारा तो खर्च कमी होईल, दवाखान्यातला खर्च कमी होईल आणि बायकोला नुसतं म्हणत राहिला काय सुंदर दिसायली तू, तर नवीन साड्याचा खर्च सुद्धा कमी होईल. हे कशामुळे सुंदर दिसते? खरोखर सुंदर दिसते. कारण की महिलांमध्ये जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ॲनिमियाचा, रक्ताची कमतरता असणं. हा जो प्रॉब्लेम आहे ज्यावर शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी जे पैसे देतात ₹1,500 प्रत्येक महिला, हे केवळ हिमोग्लोबिनची कमतरता आहे असा जी-आर मी तुम्हाला बऱ्याच दाखवला, तो जी-आर सुद्धा दाखवला की तो 50% महिला अॅनिमिक आहेत म्हणून आम्ही त्यांना पोस्टासाठी पैसे देत आहोत हे त्यांनी कोर्टात दाखवले. रिपोर्ट दाखवले, हे WHO चे रिपोर्ट. महाराष्ट्रामध्ये महिला अॅनिमिक आहेत. त्या अॅनिमिया हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्यावरचं क्लिनिकल प्रूव्हन सप्लिमेंट आपल्याकडे. किती मोठी गोष्ट आहे. आपल्याला मार्केट तयार करायचं नाही, ऑलरेडी मार्केट इस्टॅब्लिश आहे. म्हणजे बऱ्याचदा काय करत की लोकांना गरज दाखवावी लागते, ही तुमची गरज आहे, हे तुम्ही वापरा. नाही, ही गरज आहे महिला. पैसे कुठून आलेत? पैसे शासनाकडून आलेत. ₹1,500 महिना. आता 2 महिन्याचे पैसे टाकले वाटतं मागच्या 2-3 दिवसापूर्वी. तर हे हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी आयरन घेणं आवश्यक आहे. जसे तालेताई म्हणल्या सकाळी, अनिताताई म्हणल्या की मी रात्री पालक पनीर खाल्लं, तर त्या पालक मधून एका महिलेचा आरडी पूर्ण करण्यासाठी 1 किलो पालक खावा लागेल. तेव्हा आरडी कम्प्लीट होईल. 29 मिलीग्रॅम आयरन लागतंय एका पिरियड येणाऱ्या महिलेला. ज्या महिलेला पिरियड्स येतात 29 मिलीग्रॅम आयरन लागतंय. पैकी 21 मिलीग्रॅम आयरन आपल्याकडे न्यूट्रिशन टाकलंय. फेरस बिसग्लायसिनेट आयरन टाकलंय, जे आयरनचा एकदम स्थिर स्रोत आहे. स्थिर स्रोत म्हणजे आयरन म्हणजे लोह तत्व. मग लोह तत्व तर लोखंड तर आपल्या सगळीकडे आहे. तर मोदीजी म्हणले असते ना, माझी 8ला मीटिंग संपली की 8ला ते टीव्हीवर म्हणले असते, भाई और बहनों, हर महिला के हर महिला के पर्स में होनी चाहिए ये लोहे की किल, क्योंकि इससे मिलेगा आयरन. ये तो लोहा आहे. नाही, हे स्थिर नाही. फेरस बिसग्लायसिनेट आयरन टाकलेलं न्यूट्रीचार्ज वुमन आहे. हे तुमचा HB वाढला की खूप साऱ्या समस्या कमी होतात. केस गळणं, चेहऱ्यावरची चमक, डोळ्याखालचे काळे वर्तुळ, तुमच्या पूर्ण शरीरावर चमक आणि खास करून यामध्ये महिलांना पिरियड संबंधित येणाऱ्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी काही बोटॅनिकल्स टाकलेले आहेत, जे महिलांच्या समस्या दूर करतील. आणि सोबतच शेवटची ओळ फार खास आहे. काय खास आहे? बढ़ती उम्र के प्रभाव को कम करने में मदद करते हैं. बढ़ती हुई उम्र के प्रभाव को कम करने में मदत करते. वाढता वयाचा प्रभाव जो महिलांवर दिसतो, प्रत्येक महिला त्यापासून दूर दूर जाऊ इच्छिते, वाढतं वयापासून दूर जाऊ इच्छिते. तर त्याला काय होतं, हे करण्याचं काम न्यूट्रिचार्ज वुमन करते. 2 मुलांचे भांडणं झाले कॉलनीमध्ये. माझ्या मुलानं एका मुलाला मारलं आणि घरी पळून आला. त्याची आई नवीन किरायाला राहायला आले होते, ते आले त्याची आई भांडायला सकाळी.
आणि म्हणजे पहा असं तुमच्या पोरानं आमच्या पोराला मारलं असं तसं. म्हणलं, अरे बापरे, एवढा मोठा मुलगा आहे तुम्हाला? तुमच्याकडे पाहून वाटतच नाही एवढा मोठा मुलगा तुम्हाला असेल. ते लगेच बाईचा जो एकदम स्वर वर गेला होता तो स्वर खाली आला. नाही ना सर, पण मुलं आहे तर माझ्या ताईची आई होत आपण. तुम्हाला एवढा मोठा मुलगा माहितच नाही. नाही सर, याच्यापेक्षा मोठी मुलगी आहे. ती आता 12वीला. अरे भाऊ, असं म्हटलं की प्रत्येक महिलेचं आहे. काय दुःख नाही की माझं वय कमी वाटावं आणि ते वाटण्यासाठी न्यूट्रीचार्ज आणि यासाठी आपण जो मिशन 15 करोड स्पेशली सुरू केला आहे, ज्यामध्ये आपण 15 कोटी घरापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि मला फार आनंद आहे की या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्या भगिनी मंडळी फार छान काम करीत आहे. हे आहे आपलं प्रॉडक्ट नंबर 2. आता आपलं प्रॉडक्ट नंबर 3 जे येतंय, हे काय, डेली हेल्थ सप्लिमेंट आहे. मल्टीव्हिटॅमिन, मल्टी मिनरल्स. हे एका महिन्याचं पॅकेट येतंय. याची किंमत त्या मानानं काही. त्यानंतर मार्केटमध्ये 50% हिस्सा फूड सप्लिमेंट मध्ये हा प्रोटीनचा असतो. एकूण मार्केटमध्ये सर्व मल्टीव्हिटॅमिन आहे, पण प्रोटीनचा वाटा हा 50% असतो. आणि या 50% वाटा आपण कॅप्चर करण्यासाठी न्यूट्रीचार्जनं कुठलीच कसर ठेवली नाही. कुठलीच कसर ठेवली नाही. यामध्ये प्रोटीन मध्ये आपल्याकडं कोका प्रोडक्ट, ज्यामध्ये 15 पॅकेट येतात. पहिले आपण डुपॉन्ट कडून घेतो, IFF या कंपनीकडून सध्या आपण घेत आहोत. यामध्ये 74% विगन प्रोटीन आहे आणि यामध्ये प्रीबायोटिक डायटरी फायबर आणि बेल्जियम मधून आणलेला कोको पावडर यामध्ये टाकला आहे. हा पॉवर ब्रेकफास्ट म्हणून आपण याला वापर करू शकतो. आपल्या जेवणामध्ये असलेली प्रोटीनची कमतरता दूर करण्याचं काम न्यूट्रीचार्ज कोको प्रोडक्ट करते. यामध्ये 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. एक, यामधलं कुठलंही स्टेरॉइड यामध्ये टाकलेलं नाही, कुठलंच स्टेरॉइड नाही. आणि दुसरं आहे 74% प्रोटीन, 74% प्रोटीन. इथं काही मेडिकल स्टोअर वाले मित्र असतील, 32%, 34%, 38% प्रोटीन विकतात. प्रोटीन एक्स तुम्ही जर मेडिकल स्टोअरवर जरी पाहिलं तर 32%, 34% वाला प्रोटीन तुम्हाला मिळेल आणि आपण 74% प्रोटीन देतोय, जे की कमाल आहे. एकदम कमाल आहे. रिअल कोको पावडर आणि डायटरी फायबर. डायटरी फायबर म्हणजे आपल्या भोजनामध्ये जो कोंडा, आपण जो चावून कोंडा बाहेर करतो ना, कोंडा म्हणजे फायबर, जे आपल्या पोटात न गेल्यामुळं आपलं पाचन बिघडलेलं आहे. तर यामध्ये डायटरी फायबर टाकलेलं आहे, जे आपल्या पाचनाला खास करून मदत करेल. न्यूट्रीचार्ज कोको डाएट, याला कोको पावडर टाकले आणि काय काम करेल हे, आपल्या बॉडीला रिपेअर करण्याचं काम. आपलं शरीर दररोज, गणेशराव मला नाही वाटत आवाज कमी, आवाज तर माझा व्यवस्थित पोहोचतो. आवाज पोहोचतोय ना? येस, पोहोचतोय. आपल्या जेवणामध्ये असलेलं प्रोटीन हे आपल्या शरीर बनवण्याचं काम करते आणि कार्बोहायड्रेट हे ऊर्जाचा स्रोत आहे. चलणं, फिरणं, पळणं, बोलणं हे सगळं कार्बोहायड्रेट करते, परंतु शरीर बनवायचं काम प्रोटीन करते. म्हणून जर आपल्याला वाटत असेल की मला माझं शरीर वेगळं बनवायचं आहे, चांगलं बनवायचं आहे, तर आपण चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन घेतलं पाहिजे. नाहीतर तुम्ही लवकर म्हातारे व्हा, एकदम लवकर. प्रोटीन कमतरता असेल तर लवकर म्हातारे व्हाल. प्रोटीन जास्त असेल तर तुम्ही एकदम जास्त दिवस तुमच्या चांगल्या पेशी बनत राहतील आणि आपली एक एक पेशी चांगली बनत राहिली तर आपण चांगले बनू. एकदम सोपं आहे. एक एक पेशी आपली चांगली बनते प्रोटीन. आणि हे नॉन जीएमओ, नॉन जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गन्स, म्हणजे उत्पादन वाढण्यासाठी त्या सोयाबीनच्या बीजामध्ये, त्याच्या डीएनए मध्ये कुठली छेडछाड केली नाही. आपल्या भाषेत सांगू का, गावरान सोयाबीन पासून बनवलेलं प्रोटीन, ज्यामध्ये कुठलंही जे जीएमओ म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गन्स, इंग्रजीमध्ये मला जरा भारी वाटतंय, शुद्ध सोयाबीन पासून बनवलेलं प्रोटीन, ज्यामध्ये इनहिबिटर्स बाजूला केलेत, फॅट बाजूला केलेत, इतर तत्व बाजूला केलेत आणि फक्त प्युअर प्रोटीन यामध्ये टाकलेलं आहे. कोकोआ प्रोडक्ट जे पुरुषांनी वापरावं असं सांगितलं जाते. मग महिलांनी काय वापरावं? महिलांनी परत गुलाबी रंग,
न्यूट्रीच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्ट. यामध्ये 74% विगन प्रोटीन आहे, पण यामध्ये स्पेशल स्ट्रॉबेरी पावडर टाकलंय. स्ट्रॉबेरी महाराष्ट्रात महाबळेश्वरला येते, पण महाराष्ट्रातली स्ट्रॉबेरी नाही, फ्रान्स मधली स्ट्रॉबेरी यामध्ये टाकलंय. आणि स्ट्रॉबेरीचा एक गुणधर्म आहे, ते म्हणजे की ती तुमच्या त्वचेची बनावट बदलते. लक्षात घ्या, उन्हामुळे आणि प्रदूषणामुळे आपली स्किन रफ व्हायला लागते. लहान मुलाची स्किन सम असते, पायाची स्किन, हाताची स्किन, गालाची स्किन एकसारखी असते. आणि जसं आपलं वय होतंय तस तसं आपली स्किन जी आहे चेहऱ्यावर वेगळी दिसते, गळ्याच्या भागावर वेगळी दिसते, हातावर वेगळी दिसते, पायावर वेगळी दिसते. स्ट्रॉबेरीचा गुणधर्म आहे की ही स्किन सगळी एक सारखी बनवतं. जो व्यक्ती दीर्घकाळ एसी मध्ये राहतो त्या व्यक्तीला तुम्ही पाहिलं की लक्षात येईल की त्याची सगळी स्किन समपात एकदम सारखी दिसते, परंतु ती पांढरी असते, त्यावर चमक नसते. तर स्ट्रॉबेरीचा हा गुणधर्म आहे. तुम्हाला स्ट्रॉबेरीचं फळ जेव्हा जेव्हा मिळेल खायला डेफिनेटली खा. आणि जर मिळत नसेल रेग्युलर तर न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट घ्या, ज्यामुळे तुम्हाला प्रोटीन सोबत रिअल स्ट्रॉबेरी पावडर मिळेल. आणि यामध्ये तुम्हाला आवडतं तितकं आपण यामध्ये गोड आपण टाकू शकतो. आणि याचे विविध व्हिडिओज कसे बनवायचे हे तुम्हाला न्यूट्रीचार्ज ऑफिशियल पेजवर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जे लोक आपण सकाळी पाहिलं, आपण काय सकाळी पाहिलं की आपण ते खात नाहीत जे शरीराला लागतंय, आपण ते खातो जे जिभेला आवडतंय. आणि बऱ्याच लोकांना प्रोटीनचा स्वाद आवडत नाही. पण मग अशा लोकांसाठी जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे मराठीमध्ये स्पेशल शब्द आहे, पुन्हा हिंदीमध्ये मला हा शब्द कधी नाही दिसला. जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी आणि शरीराची गरज पूर्ण करण्यासाठी न्यूट्रीचार्ज प्रोडायट शेक बनवला आहे. हे स्पेशली पाहिजे की स्कूल कॉलेज स्टुडंट, गृहिणीया, बुजुर्ग यांना जेव्हा जेव्हा काहीतरी खायला लागतंय, काहीतरी खावं वाटतंय, अशा सगळ्या लोकांसाठी न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट शेक बनवला आहे. कॉफी हेझलनट आणि बनाना कॅरेमल याचा याचं वैशिष्ट्य आहे, यामध्ये 3 प्रकारचे प्रोटीन आहेत, सोया, व्हे आणि केसीन. हे तुम्ही बिलकुल तुमच्या लक्षात राहू द्या. न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट आणि न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट मध्ये फक्त सोया प्रोटीन आहे, परंतु न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट शेक बनाना कॅरेमल आणि न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट शेक कॉफी हेझलनट यामध्ये 3 प्रकारच्या प्रोटीनचा ब्लेंड यामध्ये टाकला आहे. सोया प्रोटीन, व्हे प्रोटीन आणि केसीन. याची जे कशामुळे वेगवेगळं टाकलंय, या प्रत्येकाची रक्तामध्ये मिसळण्याची वेळ वेगवेगळा आहे. काही तात्काळ मिसळतात, व्हे प्रोटीन आहे हे तात्काळ रक्तात मिसळते, परंतु 2च तास राहते. केसीन खूप उशिरा मिसळते, म्हणजे आणि 6 ते 8 तास रक्तात राहते. आणि सोया प्रोटीनची गती मध्यम आहे, जे 2 तास ते 4 तास प्रोटीन आपल्या रक्तामध्ये राहते. या प्रत्येक गोष्टीवर फार रिसर्च झालेला आहे. माझं काम एकदम सोपं आहे, माहिती सांगणं. परंतु ज्यांनी बनवलंय, ज्यांनी इन्ग्रेडियंट एकत्र केले, त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. माझं काम एकदम सोपं आहे, पोपटपंची करायची, नुसतं बोलायचं, बाकी काय. सोपं काम आहे, माझ्या वाट्याला सोपं काम आलं. तर फार रिसर्च करू. आणि जे मुलं कुठे जातात, जे मुलं जिमला जातात, त्यांना तिथले जिम ट्रेनर फोर्स करतात कुठल्या कुठल्या प्रोटीनसाठी, व्हे प्रोटीनसाठी, की व्हे प्रोटीन घ्या लवकर बॉडी बनल, व्हे प्रोटीन घ्या लवकर बॉडी बनल. तर त्यांना तुम्ही जरूर सांगा, नुसतं व्हे नाही, व्हे आहे, सोया आहे, केसिन आहे आणि टेस्ट साठी एकदम छान. ताई, महिलांसाठी न्यूट्रीचार्ज स्ट्रॉबेरी प्रोडक्ट देऊ शकतात. आणि महिला जर प्रेग्नेंट नसेल तर तुम्ही न्यूट्रीचार्ज बनाना कॅरेमल शेक आणि न्यूट्रीचार्ज प्रोडक्ट शेक कॉफी हेझलनट सुद्धा देऊ शकता. आणि हे घ्यायचा वेळ काय, हे घ्यायचा वेळ आहे जब दिल करे, जेव्हा मन करल तेव्हा तुम्ही हे घेऊ शकता. यामध्ये 10 एका स्कूप मध्ये तुम्हाला 10 ग्रॅम प्रोटीन मिळेल, 4 ग्रॅम तुम्हाला फायबर मिळेल. फक्त ज्या लोकांना शुगर आहे, डायबिटीस आहे, त्यांना आपण
हे प्रोडक्ट देऊ शकत नाही. शुगर असलेले पेशंट आणि गर्भवती महिला त्यांना आपण हे द्यायचं नाही. टेस्टला खूप छान आहे पण त्यांना द्यायचं नाही. मग त्यांच्यासाठी काय? त्यांच्यासाठी सुद्धा आहे ना, त्यांच्यासाठी सुद्धा आहे. Yes. ये है राजा महाराजा वाला प्रोडक्ट. मी याला म्हणतो राजा महाराजांचं प्रोडक्ट, न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता प्रोडक्ट. कशामुळे राजा महाराजांचं प्रोडक्ट? केसर काय सर्वसामान्य माणसाला पूर्वी खायला मिळत होतं का? अजिबात नाही. केसर म्हणजे राजा महाराजांची गोष्ट आणि ते आता आपल्यासाठी आहे. आणि आता जर तुम्ही हिवाळा सुरू आहे, हिवाळ्यामध्ये सायंकाळी बऱ्याच ठिकाणी मी बघतोय मोठमोठे पातेले ठेवले असतात रोडवर. दूध गरम करणं सुरू असतं आणि दूध विकणं सुरू असतं. तुमच्या शहरात सुद्धा कदाचित सुरू असेल. आणि त्यावर ते लाल लाल काड्या टाकतात आणि असं म्हणतात आपल्या मधात केसर. अहो केसर काय असं रोडवर विकलं जातंय का? ते आहेत तुमच्या मक्याच्या कणसाच्या मिशा, ज्याला त्यांनी लाल पावडर लावलंय आणि ते लागतात त्यावर आणि म्हणतात केसरवालं दूध. केसर दूध विकणं इतकं सोपं नाही आणि ते दूध पिऊ नका. सगळ्या रोडची धूळ त्यावर साईवर बसली असते त्या. मी ज्यावेळेस फिरायला जातो तेव्हा बघतो. तर ते केसर दूध आहे. रिअल केसर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर न्यूट्रिचार्ज केसर पिस्ता पावडर. यामध्ये रिअल केसर, रिअल पिस्ता आणि हळद यामध्ये टाकलेली आहे. अँटीऑक्सिडंट गुण आहे. रिअल पिस्ता पावडर आहे. आणि हे सायंकाळी आपण गरम घेतलं तर सर्दी, पडस, खोकला झाला असेल तर यातून दूर होते. आणि हे इम्युनिटी बुस्टर म्हणून काम करते. गर्भवती महिलांना बिलकुल देणं आवश्यक आहे आणि तिच्या पतीला सुद्धा द्या. नाही म्हणजे नुसत्या गर्भवती महिलेला का देणार? तिच्या पतीला सुद्धा घेऊ शकतो तो, त्याला सुद्धा घेऊ शकतो. 14 वर्षापेक्षा जास्त वयाचे सगळे महिला पुरुषाला घेऊ शकतात. याच्या विविध रेसिपी आहेत. परंतु या दिवसातली एकदम सोपी रेसिपी आहे, कोमट दुधामध्ये आपण हे घ्यायचं आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट सुद्धा खूप छान आहेत. यामध्ये अँटीऑक्सिडंट हे आहे केसर पिस्ता प्रोडक्ट. परंतु बरेच जण अशा म्हणत नाही, आम्हाला असं प्रोडक्ट दाखवा जे आम्हाला ज्याची चव नाही, म्हणजे ज्याला चवच नाही स्वतःची. तर अशा सगळ्या लोकांसाठी आहे न्यूट्रिचार्ज ऑल प्रो बिना किसी फ्लेवर के. आणि ह्या महाराजांची तर गोष्ट अगदी भारी आहे. 84% प्रोटीन. म्हणजे ही हाईट झाली. हाईट काय? म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही कुठं जरी शोधलं तर 84% प्रोटीन तुम्हाला मिळणार. तुम्ही डॉक्टरला जर दाखवला तर डॉक्टर म्हणजे 84% प्रोटीन कसं काय असू शकतं? 84% प्रोटीन न्यूट्रिचार्ज ऑल प्रो मध्ये आहे. आणि यामध्ये कुठला फ्लेवर नाही, क्लीन लेबल आहे. आणि यामध्ये जे पंपकिन सीड, सोया सीड आणि मटर सीड्स यापासून बनवलेलं हे प्रोटीन आहे. यामधून घेतलेलं प्रोटीन आहे. याला बनवण्याची विधी म्हणजे तुमच्या प्रत्येक भाजीमध्ये, प्रत्येक लाडूमध्ये सपनाताई होत्या ना, सपनाताई म्हणून छत्रपती संभाजीनगरहून होत्या. त्यांनी मला लड्डूचे फोटो टाकले. आता मी म्हणलं ताई इतक्या लड्डूचे फोटो येणार आहेत आता? हा आहेत. सपनाताई ते लड्डूचे फोटो पाहिलेत, ओरिजिनल लड्डू जर असले असते तर आणखीन मजा आली असती. मी तर आणले सर या खायला. तसं सपनाताईनं त्या दिवशी म्हटलं की रेसिपी मी लड्डू बनवले. सपनाताईनं जर आपण घरी जे उडदाच्या डाळीचे याचे लड्डू बनवतो तर सपनाताईनं लड्डू बनवलेत ऑल प्रोचे. बरोबर ताई? या सर केशर पिस्ता पण टाकला सर थोडासा आणि आलूप्रो पण. केसर पिस्ता कशात टाकला तुम्ही? सर त्याचा थोडासा कलर छान होता आणि केशर रिअल मध्ये आपल्याला दुधात वगैरे घ्यायला पाहिजे ना, तर माझ्या मुलीला लॅक्टोस इंट्रॉक्स आहे, तर ती दुधात घेऊ शकत नाही. येस येस. ज्यांना दूध पचत नाही त्यांना त्यांनी लड्डू बनवलेत. म्हणजे ऑल प्रोचे लड्डू बनवणारे शेफ आपल्या समोर आहेत. म्हणजे त्याची रेसिपी ती आणि बाकीच्या रेसिपी तुम्हाला न्यूट्रिचार्ज युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. तर यांनी सपनाताईनं लड्डू बनवलेत ऑल प्रोचे. तुम्ही ऑल प्रोची भाजीमध्ये जे आपल्याला ग्रेव्ही म्हणतो आपण तशी बनवू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलाला जर खाऊ घालायचा आहे ऑल प्रोटीन आणि तो खातच नसेल तर आपल्या पोळीमध्ये बनवू शकता. पोळीमधल्या पिठामध्ये टाकू शकतात. पोळी बनवायची टेस्ट नाही. त्याला वाटतं मी गव्हाची पोळी खातोय, त्याला प्रोटीन मिळून जाईल. तर हे तुम्ही न्यूट्रिशन ऑल प्रो हे
छुपा हुआ रुस्तम आहे. आणि लपून आपण खाऊ घालू शकतो. चांगली गोष्ट एकदम ऑल प्रो. त्यामध्ये कुठल्याच पदार्थाचा तुमचा स्वाद बदलणार नाही. है की नाही? स्वाद बदलणार नाही, मी अगोदर सांगतोय. नाहीतर होतंय कसं माहितीये का? काही चूक झाली ती पुरुषावर येतो. काल परवा सगळ्या पोळ्या 2-3 पोळ्या माझ्या डब्यामध्ये आल्या. बायको म्हणाली की तुम्ही असा कसा गॅस आणलाय, सगळ्या पोळ्या करपायला लागल्या. म्हणलं गॅस तर एलपीजी पहिल्यासारखाच आहे, त्यामुळे थोडाच काही बदल झालाय. पोळ्या करपल्या तर पुरुषावर येतंय बाबा. तर बाकी तर काय. तर मी अगोदरच सांगतोय की अजिबात या ऑल प्रो न टेस्ट बदलत नाही. म्हणजे नाहीतर लगेच ते ऑल प्रो वर आपलं यायचं की ऑल प्रो मुळे टेस्ट बदलली. बिलकुल बदलत नाही. मग हे सगळं मोठ्या मोठ्यासाठीच का? लहान मुलासाठी काही आहे का नाही? लहान मुलासाठी आपल्याकडं क्लिनिकल प्रूव्हन प्रॉडक्ट आहेत. लहान मुलाला प्रोटीन मिळावं, मल्टीव्हिटॅमिन्स मिळावेत, मिनरल्स मिळावेत, बोटॅनिकल्स मिळावेत आणि खास करून त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातल्या काही गोष्टी मिळाव्यात, यासाठी आपल्याकडे आहे न्यूट्रीचार्ज किड्स मँगो आणि न्यूट्रीचार्ज किड्स चॉकलेट. हे दोन आपल्याकडे आहे. रियल चॉकलेट आणि रियल मँगो. अल्फान्सो मँगो. अल्फान्सो बोले तो हापूस. अल्फान्सो मँगो हापूस आंबा यामध्ये टाकला आहे. आणि यामध्ये 48 न्यूट्रिएंट्स आहे, ज्यामध्ये 3 प्रकारचं प्रोटीन आहे. सोया, व्हे आणि मिल्क. न्यूट्रीचार्ज किड्स मध्ये सुद्धा 3 प्रकारचे प्रोटीन आहेत. सोया प्रोटीन, व्हे प्रोटीन आणि मिल्क प्रोटीन. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. व्हे प्रोटीन मुलाची मसल्स बनवतील, तर सोया प्रोटीन त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करेल. मिल्क प्रोटीन त्याची हाडं मजबूत करेल. मी तुम्हाला म्हणलं की बनवलंय फार इंटरेस्टिंग. सांगणं मला एकदम सोपं आहे. पण ते बनवणं, मग हे बनवलं इंटरेस्टिंग का म्हणतोय मी? आपल्या न्यूट्रीचार्ज वुमन बनवून जवळपास 11 वर्ष झाले. 50 मल्टीव्हिटॅमिन मल्टी मिनरलची टॅबलेट आजही मार्केटमध्ये आहे का? अजिबात नाही. आपल्या कॉम्प्युटर का आलं नाही? तितकी R&D टीम चांगली पाहिजे ना, रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम दुसऱ्या कंपनीकडे. आपल्याकडे पेटंट आहे. त्यामुळं असे बनलं नाही. 3 प्रकारचं प्रोटीन यामुळे टाकलंय की सोया प्रोटीन तुमच्या अँटीबॉडीज तयार करते मुलाच्या, म्हणजे त्याची रोगप्रतिरोधक क्षमता वाढेल. व्हे प्रोटीन मुलाच्या मसल्स बनवेल. नुसते व्हिटॅमिन आणि मिनरल टाकले तर मुलाच्या हाडं वाढतील, तो नुसता लंबू दिसेल, अंगावर मांस दिसणार नाही. तर त्यामुळं काय टाकलेलं आहे, त्यासोबत सोया प्रोटीन, व्हे प्रोटीन आणि मिल्क प्रोटीन यामध्ये टाकलं आणि 10 बोटॅनिकल्स जे मुलांची इम्युनिटी वाढवतील, मुलाचा रोगप्रतिरोधक क्षमतेमध्ये खूप चांगला फरक यामध्ये करतील. आणि न्यूट्रीचार्ज किड्स हे क्लिनिकल प्रूव्हन आहे, ज्यामध्ये मुलाची उंची वाढते, वजन वाढते, बीएमआय वाढते आणि मौखिक समज वाढते. मुलांची भाषिक समज वाढते, यासाठी क्लिनिकल प्रूव्हन आहे. याच्या सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. माझ्या दोन्हीही मुलाला, आता मुलाचं आणि मुलीचं दोघांचंही न्यूट्रीचार्ज किड्सचं वय संपलेलं आहे. मुलगी शिफ्ट झाली न्यूट्रीचार्ज वुमन आणि प्रोटीनवर, आणि मुलगा सुद्धा जसा 14 वर्ष झाला, मला पप्पा आता न्यूट्रीचार्ज किड्स बंद, अब मैं बड़ा हो गया हूं, न्यूट्रीचार्ज मॅन मुझे दो. हिंदीमध्ये काय बोलतात आपल्याकडे, लाडामध्ये आलं हिंदीतच बोलतात, है की नाही? मेरी जाने मन, असं जे लाडात आलं की हिंदी सुरू होते आपली, तर तुझ्या मुलं सुद्धा हिंदीत. म्हणजे आपण न्यूट्रीचार्ज मॅन. आणि जे छोटे मुलं आहेत त्यांचा ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि गर्भवती महिलांच्या मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी, गर्भवती महिलांचे स्वतःच्या चांगल्या डेव्हलपमेंटसाठी न्यूट्रीचार्ज DHA 200 हे लहान मुलाला, चाइल्डला सुपर चाइल्ड करणारे प्रॉडक्ट आहे. न्यूट्रीचार्ज DHA 200 हे लहान मुलाच्या ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन ऍक्टिव्हेशन साठी फार इम्पॉर्टंट आहे. जे DHA आपल्या भोजनातून मिळतच नाही, ते DHA जर गर्भवती महिलेला आपण जर दिलं, तर गर्भावस्थ शिशूचा ब्रेन डेव्हलपमेंट चांगला होतो, ब्रेन ऍक्टिव्हेशन चांगला होतो. आईनं जोपर्यंत बाळ दूध पिते तोपर्यंत आईनच घ्यायचंय, आणि दूध पिणं बंद करून ज्यावेळेस बाळ बाहेरचं काहीतरी खायला लागल, त्यांना आपण न्यूट्रीचार्ज DHA ट्विस्ट देऊन आपण त्या मुलाच्या
DHA ची गरज पूर्ण करू शकतो आणि याचे खूप रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या कुटुंबामध्ये देऊ शकतो. म्हणजे माझ्याकडे तर खूप रिझल्ट आहे त्याचे आणि तुमच्याकडे सुद्धा डेफिनेटली रिझल्ट असतील. आता आपलं जर मुलाबाळाचं वय होऊन गेलं असेल तर बाबा दुसऱ्याला द्या. नाहीतर एखादा असं म्हणू नका की आता DHA मला घरी नाही तर कसं आपल्या घरी नाही तर आपण दुसऱ्याला देऊ शकतो. आता जे प्रोडक्ट आहे हे आहे विवाह योग्य मुला मुलीसाठी न्यूट्रीचार्ज घेणं. ज्या कुणाला मसल्स बनवायचे आहेत, मसल्स बनवायचे आहेत त्यासाठी 19 वनस्पती पासून बनवलेलं एक असं हर्बल सप्लिमेंट जे स्पेशली मांसपेशिया वाढवण्यासाठी बनवलेलं आहे. ज्यामध्ये परदेशातून घेतलेला पाईन बार्क एक्स्ट्रॅक्ट आहे. पाईन बार्क हे परदेशातून घेतलेलं आहे. बाकीच्या जडीबुटी आपल्याच्या आहेत. 19 वनस्पती यामध्ये आहेत. यामध्ये मध आणि शुद्ध गाईचं तूप यामध्ये टाकलं आहे. हे न्यूट्रीचार्ज गेनर ज्यामध्ये अश्वगंधा, शतावरी सारख्या गोष्टी टाकल्या जातात. ज्यांना वाटत असेल की मला माझी शक्ती वाढवायची आहे, मला मसल्स वाढवायचे आहेत, त्यांनी हे 1 ग्लास दुधामध्ये जर घेतलं तर तुमचे मसल्स वाढल, शक्ती वाढल, महिलांची सुद्धा आणि पुरुषांची सुद्धा. आणि ज्याचं वजन वाढलेलं आहे पण त्याला वाटतं की मला शक्ती वाढवायची, त्यांना नुसतं न्यूट्रीचार्ज गेनर घ्यायचंय. आणि ज्याला वेट सहित वाढवायचं आहे त्यांनी न्यूट्रीचार्ज गेनर प्लस न्यूट्रीचार्ज कोकोआ प्रोडक्ट टाकायचं. या दोन्हीचं मिश्रण घ्यायचं आहे. आणि या पॅकेटमध्ये तुम्हाला 200 250 ग्रॅमचे तुम्हाला 2 पॅकेट मिळतील एका डब्यामध्ये. ज्यांनी उघडून पाहिलं असेल त्यांच्यासाठी. अगोदर एक पॅकेट उघडायचंय, ते संपवायचं आहे, नंतर दुसरं पॅकेट उघडायचं आहे. दोन्ही मध्ये सारखीच सामग्री आहे. पण शुद्ध तूप असल्यामुळं, मध असल्यामुळं शक्यता आहे आणि बऱ्याचदा आपल्याकडून ओला चमचा, ओला हात डब्यामध्ये त्या घातल्या जातो आणि त्यातून त्याला लवकर खराब होऊ शकते. म्हणून कंपनीने त्यामध्ये 250 ग्रॅमचे 2 पॅकेट टाकले आहेत. आणि हष्टपुष्ट सुगठीत शरीर मिळवण्यासाठी मसल गेन, वेट गेन होईलच परंतु मसल गेन करण्यासाठी हे प्रोडक्ट आहे. त्यानंतर आपल्याकडं अशा लोकांसाठी ज्यांचं बॉडी फॅट वाढलेलं आहे, बॉडी फॅट वाढलेल्या लोकांसाठी बॉडी फॅट कमी करणार क्लिनिकल प्रूव्हन प्रॉडक्ट आपल्याकडे आहे न्यूट्रीचार्ज एसएनएफ. बरेच जण म्हणतात की वजन कमी करते, वजन कमी करते पण कशाचं करते, फक्त फॅटचं वजन कमी करते. फॅटचं वजन कमी करणारं क्लिनिकल प्रूव्हन प्रॉडक्ट आहे. 3 महिन्यामध्ये यामध्ये 3 फॅट बर्नर्स टाकले आहेत जे तुमचं नवीन फॅट बनवण्याची प्रक्रिया जी आहे ती स्लो करून जमा असलेलं फॅट कमी कराल. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच जणांना असं वाटतंय की मी आता 15 दिवस झाले न्यूट्रीचार्ज एसएनएफ घेत आहे, माझं फॅट का कमी झालं नाही. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही मोटरसायकल चालवत आहात आणि तुम्हाला वळायचं आहे, तुम्ही कार चालवतात तुम्हाला रिव्हर्स गिअर टाकायचा आहे, तुम्ही ज्या वेगानं जात आहात तो वेग आधी मंद करावा लागेल. आधी वेग मंद होईल, गाडी थांबेल, मग रिव्हर्स येईल ना. अचानक रिव्हर्स येईल तर गाडी पलटी होईल. अचानक रिव्हर्स घ्यायला गेलं तसंच तुम्ही ज्यावेळेस एखाद्या प्रोडक्ट फॅट कमी करण्यावर काम करतात त्यावेळेस अगोदर तुमची फॅट तयार होण्याचा वेग मंद होईल, नंतर फॅट नवीन फॅट बनणं बंद होईल, नंतर असलेलं फॅट बर्न व्हायला सुरुवात होईल. तर थोडस पेशन्स न घ्या, थोडं धीरानं घ्या. नाहीतर लोकांना वाटतं की आता मी इतक्या 5,000चं प्रोडक्ट घेतलंय आत्ताच माझं फॅट कमी व्हायला पाहिजे. अशा करणाऱ्या कंपन्या सुद्धा आहेत. ते तुमच्या शरीरातलं पाणी कमी करतात, पाण्याची वाफ करतात आणि तुम्हाला दाखवतात पहा तुमचं वजन कमी झालं. तर तुमच्या शरीरातून ते पूर्वीच्या काळी आपण बस मधून ते डस्टर काढून आणायचं ना, स्पंज, त्यामधलं पाणी काढून टाकलं की त्याचं वजन हलकं होईल. पण जसं त्यात पाणी पडलं की तेवढ्याच वजनाचं. आणि डबो रोटी पहिल्यापेक्षा जास्त फुगती बरं का. म्हणजे जेव्हा असं काही होतंय का त्यामुळे जे कोणी अशा पद्धतीनं फॅट कमी करायचा प्रयत्न करतात त्यांचं फॅट कमी होत नाही, त्यांच्या शरीरातलं पाणी कमी होतंय. आणि पाणी कमी झालं की त्यांचा चेहरा माचलेल्या आंब्यासारखा दिसतो. आंबा माचून
त्याचा रस पिऊन जी स्किन होते का, तशी स्किन तुम्हाला पाहायला मिळालेली असेल. तुमच्या आजूबाजूला असे महिला पुरुष आहेत. नंतर ते म्हणतात उगच मी प्रॉडक्ट घेतलं, आणि जसं त्यांनी पाणी प्यायला सुरुवात केलं, डबल रोटी पहिल्यापेक्षा जास्त फुगते. तो मी बऱ्याच ठिकाणी पाहिले. त्यामुळं त्यांना सांगा की वेग मंदावल, नंतर थांबल, आणि नंतर कमी होईल. ऍक्सिडेंट होणार नाही. हे क्लिनिकल प्रूव्ह आहे. हाच गोष्ट काय, क्लिनिकल प्रूव्ह आहे. ज्या कंपन्या 20-20 वर्षापासून काम करतात त्यांच्याकडे क्लिनिकल प्रूव्हन प्रोडक्ट नाही. जसं तुम्ही क्लिनिकल प्रूव्हन नाव काढलं ते पळून जातील. नाही त्याला क्लिनिकल प्रूव्हन नाही. आता लिव्हर साठी, म्हणजे याला लिव्हर साठी नाही म्हणत आपण, याला म्हणूयात तुमची मेटाबॉलिक एज कमी करणारा प्रॉडक्ट, तुमची बॉडी डिटॉक्सिफाय करणारं प्रॉडक्ट, तुमची गट हेल्थ चांगलं करणारं प्रॉडक्ट. लिव्हर जे 500 पेक्षा जास्त काम करते त्याची शक्ती वाढवणारं प्रॉडक्ट, ज्यामध्ये 72 पोषक तत्व टाकलेले आहेत. डेडिलिऑन लीफ, मिल्क थिसल, सी बर्थॉन सारखे टॉनिक टाकले तर अतुलनीय हेल्थ सप्लिमेंट आहे, जे तुमचं लिव्हर जे आहे हे लिव्हरचं वय वाढवेल. बऱ्याच जण असं वाटतं की फक्त अल्कोहोलिक पर्सनच लिव्हर खराब होते. नाही मित्रांनो, ज्यांचं व्हिजरल फॅट वाढलं असतंय त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा न्यूट्रीचार्ज बायोएज घेऊ शकतात. तुमचं लिव्हरवर त्यानं सुद्धा दबाव येतो. न्यूट्रीचार्ज DHA 200 गर्भवती महिलेला देऊ शकतो. सोबत ज्यांना असं वाटतंय की माझी बुद्धी तीक्ष्ण राहावी, ते 50 पेक्षा जास्तीचे सगळ्या पुरुष महिला घेऊ शकतात. नो प्रॉब्लेम. जे न्यूट्रीचार्ज व्ह्यू घ्यायले ते सुद्धा न्यूट्रीचार्ज DHA जर घेतलं तर न्यूट्रीचार्ज व्ह्यू मधल्या इन्ग्रेडियंटचं डिपॉझिशन खूप चांगल्या प्रकारे आपल्या डोळ्यामध्ये होते. न्यूट्रीचार्ज DHA 200 सिनियर सिटीजनला सुद्धा आपल्याला द्यायला पाहिजे. आपल्या शरीरातले विषाक्त घटक बाहेर काढण्याचं काम न्यूट्रीचार्ज बायोएज करतो. दारू, सिगारेट, तंबाखू, किंवा ज्यांचं वय 50 पेक्षा जास्त झालंय, ज्यांना असं वाटतंय की मला माझी बॉडी डिटॉक्सिफाय करायची, त्यांना घ्यायचं. ते पहा आता इथं बऱ्याचशा मंडळी बसल्या. अर्चनाजी, सगळ्या साड्या एकसारख्या का पाण्यात धुतात का तुम्ही? काही ड्रायक्लीनला जात असतील, काही ते वेगळं द्रवण मिळतंय, बरोबर आहे. काही रेग्युलर धुतात. बरं, साडीची किंमत काय? वेगवेगळी आहे, एक 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 नाहीये. 1000, 2000, 5000 आहे की नाही. पैठणी असेल तर 10-12,000 यापैकी अशी एवढी असते ना. तर त्यासाठी महिला सगळं एवढं काळजी घेतात की सारख्या नाही धुवायच्या, एकीचा रंग दुसऱ्याला लागला पाहिजे, काही ड्राय क्लीन, काहीसाठी वेगळं लिक्विड. आणि हे कोट्यावधी रुपयाचं शरीर हे कधी धुवायचं आतून, बघ की नाही. ते बाहेर का मैल धुई आहेत काहीतरी, आतला कधी धुवायचं. ते न्यूट्रीचार्ज बायोएज आहे, हे तुमची बॉडी डिटॉक्सिफाय करते, विषारी घटक शरीरातून बाहेर टाकण्याचं काम करते, जे दररोज व्हायला पाहिजे, दररोज व्हायला पाहिजे. यासाठी न्यूट्रीचार्ज बायोएज. ज्याला असं वाटतं माझं पाचन बिघडलंय, मला हे पचत नाही, चेहऱ्यावर ज्यांच्या जास्त फोड दिसतात तर त्यांचं बऱ्याचदा पाचन बिघडलेलं असतं. ज्यांच्या स्किनवर वेगवेगळ्या प्रकारचे फुलस्या दिसतात, बऱ्याचदा त्यांचं पाचन बिघडलं असतं. तर त्यांना तुम्ही आणि खास करून कावीळ झालेले पेशंट असतात, महिला असो पुरुष असो, ज्यांना कावीळ झालाय त्यांना जरूर भेटा. आणि न्यूट्रीचार्ज बायोएज हे त्यांच्यासाठी स्पेशल बनवलं आहे. जे लोक गोड झालेत, मिठे हो गए हैं, डायबिटिक हुए हैं, त्यांच्यासाठी, प्री डायबिटिक लोकांसाठी आपल्याकडे स्पेशल प्रोटीन आहे, न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोटीन. हे 90 दिवसामध्ये 70% प्री डायबिटिक लोक नॉन डायबिटिक झाले. हे क्लिनिकल प्रूव्ह आहे. 90 दिवसामध्ये 70% लोक प्री डायबिटिकचे नॉन डायबिटिक. हे त्यासाठी स्पेशल प्रोटीन आहे आणि त्यासाठी स्पेशल टॅबलेट आहे, न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट, जी उपाशी पोटी सकाळी उठल्या उठल्या ही जर चावून जर खाली तर यामध्ये असलेल्या हर्ब्स त्या तुमच्या शरीरामधले जी तुमची इन्शुलिन रेजिस्टन्स आहे तो कमी करतो. इन्शुलिन रेजिस्टन्स जो आपल्या शरीरात तयार होतो, तो इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करण्याचं काम न्यूट्रीचार्ज ग्लायसेम टॅबलेट करते. ज्यांचा रॅन्डम ब्लड शुगर लेवल 140 आहे, अशा प्री डायबिटिक लोकांना नॉन डायबिटिक करण्याचं काम न्यूट्रीचार्ज ग्लायसेम प्रोव्हाइड करते.
आपल्याकडे मधु संयम रस सुद्धा आलेला आहे. जो मधु संयम रस तुम्ही घेतला तर पटकन तुमची ब्लड शुगर लेवल कमी होते. परंतु ती कमी झालेली लेवल दीर्घकाळ टिकून ठेवायची असेल तर न्यूट्रिचार्ज ग्लायसेम प्रोडक्टवर त्यांना आणा, न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेटवर आणा. बऱ्याचदा जे आहे ना की तुमची लेवल कमी होऊन जाईल पण ती टिकणार नाही. ऍक्च्युअल टिकायला पाहिजे. तर ब्लड शुगर लेवल मध्ये फ्लक्च्युएशन सुद्धा व्हायला नको. जर फ्लक्च्युएशन झालं, वाढली कमी झाली, वाढली कमी झाली, त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळं एकदा जर कमी झाली ती टिकून ठेवायची असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही ज्या व्यक्तींना मधुसंयम रस देतात त्यांना न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट, कारण त्याचा विश्वास बसला. मधुसंयम रस झाली, एकदम ब्लड शुगर लेवल कमी आली, प्रॉडक्टवर पण विश्वास बसला, तुमच्यावर पण विश्वास बसला. अशा वेळेस त्यांना विश्वासात घेऊन सांगा, जर हे कंटिन्यू करायचं असेल तर 3 महिन्यासाठी आणखीन आपल्याकडे छान प्रॉडक्ट आहे न्यूट्रिचार्ज ग्लायसेम टॅब्लेट, हे तुम्ही त्यांना द्या. ज्यांना म्हातारपणी नाचायचंय, एन्जॉय करायचा आहे, त्यासाठी गुडघे शाबूत पाहिजे, तर त्यासाठी प्रॉडक्ट विषयी आपण बोला ताई. सर, आपण ग्लायसिमचे नुसतं गोळ्याच घेतल्या तर चालणार नाही का? शेक पण घ्यावं लागेल? बिलकुल चालतं. नुसत्या टॅब्लेट घेऊ शकतो. अगोदर काय होतं, दोघांची जोडी होती. आता प्रत्येकाची बिलिंग वेगवेगळी होती आणि प्रत्येक प्रॉडक्ट आपण वेगवेगळं घेऊ शकतो. पूर्वी काय होती, दोघांची जोडीच होती. आपण घेऊ शकतो आणि उपाशी पोटी चावून खायचं प्रॉडक्ट आहे. कधी घ्यायचं तर सकाळी उठलं की पहिलं काम. ज्यांना आपले गुडघे चांगले ठेवायचे त्याच्यासाठी तर एकदम संजीवनी आहे न्यूट्रिचार्ज बीजे टॅबलेट आणि पावडर. यामध्ये प्रत्येक सिनियर सिटीजनला ज्याची बीएमडी कमी झाली, हे प्रॉडक्ट काढलं त्यावेळेस डॉक्टर कपिल कपूर म्हटले होते की 45 वयापेक्षा प्रत्येक वयाच्या व्यक्तीनं हे घ्यायला पाहिजे. जर त्यांनी घेतलं नाही तर त्यांना नंतर त्रास होईल, त्रास झाल्यानंतर घ्यावा लागेल. ऍक्च्युअली बनवलं होतं 45 नंतरच्या प्रत्येक व्यक्तीने घ्यावं, परंतु आपल्याकडे सवय ना, जोपर्यंत दुःख म्हणजे तब्येत बिघडत नाही तोपर्यंत आपण डॉक्टरकडे जात नाही. आपल्याकडे तर ते चलन आणखीन नाही की मी अगोदर दाखवतो. तर आपण यामध्ये सायनोव्हिकल फ्लुइड जो आपलं कमी होतं गुडघ्यातलं, त्याची चिकनाट कमी होतं किंवा मधलं कार्टिलेज घासलं जातंय, ते बनवण्याची सिस्टम न्यूट्रिचार्ज बीजे मध्ये आहे. हे सुद्धा क्लिनिकल प्रूव्हन प्रॉडक्ट आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याकडं 5 हर्बवाले न्यूट्रिचार्ज S5 आहे, ज्यामध्ये ब्लॅक सीड, तुलसी, नीम, एलोवेरा आणि स्पेअरमिंट टाकलाय. जे तुम्ही सर्दी पडशाच्या टॅबलेट घेतात, खोकल्याच्या टॅबलेट घेतात, थोडं काही झालं की बाहेरच्या मेडिकलवर जाऊन टॅबलेट घेतात, ते बंद करून आपण काय घ्यायला पाहिजे, फक्त न्यूट्रिचार्ज S5 आपल्या घरात ठेवायला पाहिजे. आणि ही जर घेतली तर आपली इम्युनिटी अतिशय चटकन वाढते आणि जे आपल्या छोटे छोटे आजार आहेत हे आजार दूर होते. आता जे आपल्याला जग दाखवणारे डोळे आहेत आणि आपण जग स्क्रीनवर जास्त पाहिलं, जोपर्यंत आपण डायरेक्ट जग बघत होतो ना तोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. आपण स्क्रीनवर जास्त जग पाहिलं, त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये जे ब्ल्यू रेज यायला, त्यामुळे जो त्रास व्हायला त्यासाठीचं प्रॉडक्ट आपल्याकडे आहे. त्या ब्ल्यू रेजला प्रोटेक्ट करणारं, आपल्या डोळ्याची रक्षा करणारं न्यूट्रिचार्ज व्ह्यू हे आपल्याकडे स्पेशालिटी प्रॉडक्ट आहे, जे आपल्या डोळ्यासाठी एकदम अमृत म्हणून काम करते. बोला सविताताई. जय मेरा चार्ज न्यूट्रिचार्ज सर. मी S5 आणि न्यूट्रिचार्ज यू घेतले सर. माझं खूपच डोकं दुखत होतं आणि सर्दीनं खूप परेशान होते. तर जसं S5 मी आता 3 महिने कंटिन्यू घेतेय, माझी सर्दीच गायब झालीये आणि डोक्याचा पण त्रास कमी झालाय सर. हे ब्ल्यू यू ना बिलकुल बिलकुल खूप छान पद्धत आहे. बऱ्याचदा डोकं हे आपल्या डोळ्याने नीट न दिसल्यामुळे आपण जो ताण देऊन बघतो त्याला डोकं दुखतंय बऱ्याचदा. त्यामुळे जर आपला जर डोळ्याचा प्रॉब्लेम दूर झाला तर डोकेदुखी सुद्धा बंद होईल. ते सविताताईने खूप छान सांगितलं. आणि न्यूट्रिचार्ज व्ह्यू माझ्या मुलाला जो चष्मा लागलेला आहे त्यासाठी मी लहान मुलाला सुद्धा आपण 12 वर्षापेक्षा जास्तचे सगळे मुलं घेऊ शकतो. आता लवकरच यावर क्लिनिकल ट्रायल सुद्धा येणार आहे. 8 वर्षाच्या मुलांपेक्षा जास्त आपण दिलेलं आहे आणि त्यांचं आणखी गव्हर्नमेंट पण त्याच्यावर शिक्का बसणं बाकी आहे. आपलं याला सुद्धा क्लिनिकल प्रूव्हन करून घेतलं आपण न्यूट्रिचार्ज व्ह्यू सुद्धा. आणि हे स्पेशल प्रॉडक्ट डोळ्यासाठी आहे. आणि न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा
तुम्ही यावर तर स्पेशल तयारी करा. न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा जसं आता आपण सगळे महाराष्ट्रीयन माणसं आहोत तिथं बसल्यात म्हणून तुम्हाला सांगतोय. आणखी कुठल्या मीटिंग मध्ये या विषयावर चर्चा झालेली नाही. जशी न्यूट्रीचार्ज वुमनची कॅम्पेनिंग सुरू आहे त्याचप्रमाणे न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगाची सुद्धा कॅम्पेनिंग सुरू होणार आहे. त्यामुळं ज्या महिला मंडळी इथं बसल्या आहेत, ताई भगिनी बसल्या आहेत, त्यांनी न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा घ्यायला सुरुवात करा आणि स्वतःच्या स्किन मध्ये बदल दाखवा. बदल दिसायला सुरुवात करू द्या. तुमच्याकडे पाहून न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा विकल्या जाणार आहे. बिलकुल विकल्या जाणार आहे. तुमच्या स्किनवर पाहून विकल्या जाणार आहे. कोलेस्ट्रॉल कमी होणार आहे. तुमच्या गुडघेदुखी कमी होणार आहे. मधुमेह, हृदय याच्यावर खूप मोठी रिसर्च होऊन न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगावर मोठं काम सुरू आहे. पण सगळ्यात अगोदर आपली दिसती स्किन, जे आपल्या 5 ज्ञानेंद्रियापैकी सगळ्यात मोठं ज्ञानेंद्रिय स्किन आहे, सगळ्यात जास्त मोठं. तर तुम्ही न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा यासाठी काम करताय आणि तात्काळ एनर्जी घेण्यासाठीच आपलं 23वं प्रोडक्ट आहे न्यूट्रीचार्ज रिफ्रेशनर, जे नवीन रूपामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याकडे येणार आहेत. असे 23 प्रोडक्ट न्यूट्रीचार्जचे आहेत, ज्या एका एका प्रोडक्टची माहिती आपण येणाऱ्या एका रविवारी बघणार आहोत. ही फक्त जस्ट तोंड ओळख करून दिली. आता हे फक्त तुमचे फेसबुक फ्रेंड आहेत, पण फेसबुक फ्रेंड खरा आहे का खोटा आहे कसा कळल? बऱ्याच जणांचा फेसबुक फ्रेंड झालाय. तर हे खरे का खोटे कुठं कळल? पिकअप सेंटरवर जाऊन विकत घ्या, तुम्हाला कळल फ्रेंड खरा आहे का खोटा आहे. काम करतो का नाही कसं कळल ते घेऊन पहा, तर ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल. मी फक्त तुमची जस्ट तोंड ओळख करून दिली की मित्रांनो इतके प्रोडक्ट आपल्याकडे आहेत, 23 प्रोडक्ट आहेत आणि फार मोठं काम आपण या 23 प्रोडक्टला घेऊन करू शकतो. माझी तर अशी विनंती राहील की तुम्ही सध्या न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा हे फोकस मधले पुढचे प्रोडक्ट राहू द्या, कारण की यावर कॅम्पेनिंग होईल आणि त्या कॅम्पेनिंग मध्ये आपल्याला लवकर आपल्याला ग्राहक संख्या वाढवता येईल. एकदा विश्वास बसला की आपण बाकीचे प्रोडक्ट. तुम्ही 6 महिन्यापासून हे 5 प्रोडक्ट घेतेय सर. म्हणजे कमरेचा त्रास झाला होता ना तेव्हापासून. हे 4 आणि गामा ओरिजिनल. बिलकुल. तर मी कशीच आजारी नाहीये सर. 6 महिने कंप्लीट झाले मी घेतेय. आणि बिझनेस वाढला का नाही टीम मध्ये? भरपूर वाढला. भरपूर वाढला. पण एक शब्द भरपूर वाढतो, कारण की जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत कसं लक्षात येईल, तोपर्यंत आपल्याला कसं लक्षात येईल. आणि मित्रांनो, अगरबत्तीच्या दुकानात काम करणाऱ्या माणसाला आपापच सुगंध येत राहतो. तो अगरबत्ती विकत असतो, हाताला आपापच सुगंध राहत असतो. तसं आपण स्वास्थ्य सेवा करत राहिलो आपोल्या आप आपण स्वस्थ राहणार. डेफिनेटली आपण स्वस्थ राहू. आणि लोकांची मदत करण्यासाठी जे सेहत के सितारे सुरू केले, TCG ने हे वर्ष आपलं स्वास्थ्य क्रांती वर्ष म्हणून घोषित केलंय. स्वास्थ्य क्रांती वर्ष, स्वास्थ्य. आणि सबसे पहिले आप खुद, आप मरे दुनिया डुबी, एक म्हणे. आपण मेलो दुनिया बुडाली. आपणच मेलो तर कुठं दुनिया राहिली, दुनिया बुडून गेली ना. तर अगोदर स्वतःवर प्रेम करा. आपल्यावर प्रेम केलं, जे स्वतःवर प्रेम करू तो इतरावर प्रेम करू शकेल ना. आपण लोकांना तीच गोष्ट देऊ शकतो जी आपल्याकडे आहे. जी आपल्याकडे नाही ती आपण कशी देणार? त्यामुळं आपण स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करा म्हणजे स्वतःला वेळ द्या. कशासाठी? व्यायामासाठी. कशासाठी? डाएटसाठी. कशासाठी? चांगलं खाण्यासाठी. चांगलं इन द सेन्स PVMFO व्यवस्थित प्रमाणात मिळण्यासाठी. स्वतःला वेळ द्या आणि तुमच्याकडे पाहून, तुमच्याकडून इन्स्पायर होऊन तुमची टीम काम करते. आणि न्यूट्रिशनल इंडस्ट्री मधला नियम आहे, जोपर्यंत तुमच्यामध्ये बदल दिसत नाहीत लोक विश्वास ठेवत नाही. आणि का ठेवावा त्यांनी तरी विश्वास? तर मला आता न्यूट्रीचार्ज सोबत 11 वर्ष पूर्ण होऊन 12वे वर्ष लागले आहे. 12 वर्ष आता सुरू आहे की मी न्यूट्रीचार्ज सोबत काम करत आहे. तेव्हाच मी टिकलो जेव्हा यामध्ये विश्वासार्हता वाटली, जेव्हा मला वाटलं की हे जे सगळे प्रोडक्ट आहेत याची रिझल्ट जे सांगितले ते 100% दिसत आहेत. अहो लोक फुल टाइम मध्ये एका कंपनी सोबत इतके दिवस काम करत नाही. मी पार्ट टाइम मध्ये आपण सगळेजण काम करत आहोत. बरोबर आहे. फुल टाइम लोक काम सोडून देतात. 12 वर्ष एका सोबत काम करत नाही. परदेशात लग्न टिकत नाही इतक्या वर्ष, कंपनी काय टिकल? तर आपण जे काम करतोय हे अतिशय मोठं काम आहे, चांगलं काम आहे. आपल्या स्वतःसोबत लोकांचं स्वास्थ्य रक्षा करण्याचं काम. तर पुढच्या रविवारी ज्यांनी मला जीव घातलाय त्यांना मी मेसेज पाठवल, लिंक पाठवल. ज्यांनी नाही जीव घातला त्यांना पण पाठवतो बाबा. जे माझ्याकडे नंबर आहेत त्यांना पाठवतो. पुढच्या रविवारी आपण एका प्रोडक्ट विषयी
माहिती पाहू, डिटेल माहिती पाहू. आणि तोपर्यंत तुम्ही ते प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट वापरा, त्याची टेस्ट घ्या आणि आपल्या घरच्याला सुद्धा टेस्ट करू लावा. आज फक्त 23 प्रोडक्टची एकंदरीत तुम्हाला नाव ओळख करून देणं काम माझ्याकडे होतं, ते मी केलंय. तुम्ही सगळेजण आलात, तर आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आपण सगळेजण पुढच्या रविवारी परत भेटूया. तोपर्यंत थांबतो. JRCM मेरा चार्ज, न्यूट्री चार्ज. थँक्यू. थँक्यू.